पहा कसं वातावरण आहे आज. मला असं वातावरण फार आवडतं. कारण का आज आपल्याला हरभरा काढायची सावड द्यायची ना मित्रांनो, म्हणून मला ऊन लागू नये म्हणून आईने असं वातावरण ठेवलेलं आहे. हे 100% हे सत्य आहे. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. करत आहे ब्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना सुस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई. हा पहा टायगर. ए काय रे? आणखीन फार ऊन आहे. 4 वाजत आलेले आहेत तरी एवढ्या ओरडत आहेत. महामाया बाबू इथे इथे पाणी मारलं होतं म्हणून तो हा इथे बसतोय. स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय. चला तर मग लवकरात लवकर आपल्याच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय. आपला अजून माल लावायचा राहिलाय. तसाच इथे माल आहे, इथे पण आहे. आणि हे घमेले तर ते चालूच असतं. राई होती भरून ठेवायला, ठेवली वाटतं भरून. ओरडू नको. आज आपण हरभरा काढायला गेलो होतो शेतामध्ये. दुपारपर्यंत हरभरा काढून आलो. बापरे, आता माझं डोकं गरगरायला लागलं आणि माझं डोकं सुद्धा दुखायला लागलं. एवढं तरी पण ऊनच नव्हतं. आई जगदंबेची कृपा, अजिबात ऊन नव्हतं. मी पण हैराण. मी म्हटलं मी आज रानात आल्यामुळे आज ऊनच नाही, कसलंच ऊन नव्हतं रानामध्ये. स्कार्फ बांधलेला, क्लब घातलेले, शर्ट घालून बरेच जणी होतो आम्ही. जाऊबाई, जावेची मुलगी, 3 4 7 8 माणसं होती. आणि पण शेतात काम करायला मज्जा येते. एवढेच माणसं असतात आणि मग गप्पा वगैरे असतात, त्यांच्या मस्ती मजा अशामध्ये घामाघूम होते. घरीला आता फ्रेश झाले जरा. ओरडू नका, चुप. तिला सांगते मी असं, पण ती ओरडते. तिची वेळ झाली ना तिला सोडायची. बाजूला गुरे आलेत ना म्हणून ती ओरडते. झाले का ब्लाऊज रेडी मॅडम? नाही झाले. कधी होणार आहे? 1 आठवड्याने. अरे बापरे मित्रांनो, 6 महिने तर कम्प्लीटच झाले असतील. झाले की नाही 6 महिने? दिवाळीला टाकलेले, अजून ब्लाऊज भेटले नाही. तर मला सांगा तुम्ही आता काय करावं. आता मला तुमच्या साड्या ब्लाऊज घेऊन जाते मी आता. घेऊन जा, माझ्या अशाच पडलेले काय करावं. टेलरला एवढी घाई असते कपडे शिवायची, एवढी घाई असते. जेव्हा बघावं तेव्हा यांच्याकडे असंच पसारा, सगळ्यांचे कपडे आणि हे नुसते ब्लाऊजच नाही, साड्या पण यांच्याकडे असतात. फॉल पिकला. अजून काय काय करता? केक करते, पिको फॉल करते, केक करते, ब्लाऊज शिवते. अरे बापरे. करते. हे बघा सांगू का, हे सोनार आहेत. हे सोनार आहेत. एक नाही यांच्याकडे काम. केक पण बनवतात, साड्यांचंही बघतात आणि ते ज्वेलरी पण करतात. डायमंडच्या आणि मोतीच्या. मागे मला मोत्याचं त्यांचं मंगळसूत्र न्यायचं होतं, नेता नेता राहिलं. कलाकार म्हणजे भारी कलाकार आहेत, काय कमी नाही आहे. तुम्हाला पण बनवायचं असेल तर तुम्हीही येऊ शकता, पण आधी मला सांगा, मी यांच्याकडे घेऊन येते. आणि हे 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 बघा ना, ह्यांचं काम कसं चाललंय. मी म्हटलं का कपडे आपल्याला वेळ लागतो ब्लाऊज शिवायला. प्रत्येक गोष्टीचं काहीतरी रिझन असतं. त्याचं कारण हे बघा, हे इकडेच तोंड असतो. बापरे. मग झालं आपलं काम. असंच चला, थोडीशी मस्ती, थोडीशी मज्जा, त्याशिवाय जीवनाला तर काय अर्थ आहे. चला तर मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते. विथ संते पुन्हा रुजू होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो. हे का घातलेत? घरनं आले ना मी इकडे, 10 मिनिटं लागतात इथे यायला.